सध्या आपल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण जोडले गेलेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर नमस्कार. डॉक्टर दाभोलकरांच्या खटल्याचे निकाल आता आलेला आहे, आपण या निकालाकडे कसं पाहताय? डिटेल्स घेतलेले नाहीत, आता प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. त्यामध्ये दोघांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली असं कळतं. बऱ्याच लोकांना निर्दोष सोडलेला आहे, पण हा कट होता का, ह्याच्या मागे सूत्रधार कोण होता, जी संस्था त्या ठिकाणी काम करत होती, त्याचा रोल काय होता, याच्याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का नाही ते पाहावं लागेल. परंतु हा एक अत्यंत भयानक भीषण कट होता, ज्या कटातून फक्त दाभोलकर नव्हे तर पानसरे आणि तिथं गौरी लंकेश वगैरे बऱ्याच जणांचे खून करण्यात आलेले आहेत. आता यातून ही माणसं जर यांना जर शोधलं नाही मूळ कटाचे सूत्रधार, तर मग ही पुढं असं चालत राहणार आणि त्यांना मग आणखीन त्यांना जोर येईल की ही कामं सुरू करण्याकरता एखादं कोणतरी बटन चाप दाबणारा माणूस पुढं करायचा आणि मागं सगळे यंत्रणा कारस्थान करायचं, हे फार धोक्याचं आहे. आता पुरावा मिळाला नाही म्हणून 3 जण सोडले गेलेले आहेत. हे कोणाचं अपयश आहे? पुरावा गोळा करून इतकी 13 वर्ष, मला वाटतं 10-11 वर्ष झाली. कोणाची चूक आहे की तुम्ही पुरावा गोळा करू शकला नाही? आणि माझा स्पष्ट आरोप आहे की आम्ही या प्रकरणाच्या आधीपासून महाराष्ट्रातल्या एका संस्थेला त्याच्यावर बंदी आणावी राष्ट्रव्यापी म्हणून प्रयत्न करत होतो. कारण ती संस्था ह्या अशा प्रकारच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती सूत्रधार होती. त्याच्यावर काहीच भाष्य केलेलं दिसत नाही. तर मी अजून संबंध निकाल पाहिलेला नाही, तो पाहिल्यावर मग पूर्ण प्रतिक्रिया देता येईल. परंतु मला वाटतं की ही लाईटली त्यांना सोडलेलं आहे आणि पोलिसांनी पुरावा गोळा करू शकणार नाही म्हटलं तर पुढे काय कशावर भाष्य आपण करतोय? चव्हाण सर, एकंदरीतच निकालाबाबत आपण असमाधानी आहात. 2 जणांना जरी शिक्षा झालेली असली तरी 3घे जण निर्दोष सुटलेले आहेत आणि याकडे खरं तर महत्त्व दिलं पाहिजे की सूत्रधार कोण होता याकडे जाणं जास्त गरजेचं आहे. तेच का केलं नाही. जी संस्था याच्या मागे आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले नसतील तर त्याला काय अर्थ नाही. ठीक. चव्हाण सर आपल्याबरोबर होते. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, आणि एकंदरीतच निकालाबाबत असमाधान त्यांनी व्यक्त केलेले आहे. मुळात सूत्रधार कोण होता, खुनाचा कट रचणारे हे कोण होते, ही नेमकी यंत्रणा काय होती, ज्या संस्थेचा याचं नाव या संस्थेचं या संपूर्ण खटल्यामध्ये आलेलं होतं त्याबाबत कुठलंही भाष्य पुढे आलेलं नाही, अशा प्रकारे त्यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र खरं तर या खटल्याकडे लक्ष ठेवून आहे आणि यामध्ये आता या खटल्याचा निकाल आलेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा हा महत्त्वाचा निकाल आलेला आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झालेला आहे.